सामूहिक कॉपी आढळल्यास परीक्षा केंद्राची मान्यता रद्द. कॉपीसाठी मदत करणाऱ्या शिक्षक कर्मचाऱ्यांची थेट सेवेतून बडतर्फी. राज्य सरकारचा मोठा निर्णय. 10वी-12वी परीक्षेत सामूहिक कॉपीचे प्रकार ज्या परीक्षा केंद्रावर उघडकीस येतील त्या केंद्राची मान्यता कायमस्वरूपी रद्द करावी. तसेच जे शिक्षक आणि कर्मचारी कॉपीसाठी मदत करतील त्यांना सेवेतून बडतर्फ करा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी यांच्याशी परीक्षेच्या तयारीबाबत आणि कारवाई करण्याबाबत संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे आदेश दिले. त्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री उपस्थित होते. परीक्षा केंद्रावर होणार आहे 10वीची परीक्षा 31 फेब्रुवारी ते 17 मार्च कालावधीत. 5130 परीक्षा केंद्रावर होणार आहे परीक्षा. यासाठी सर्व तयारी पूर्ण केली असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली. परीक्षा केंद्र परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 163 ची कडक अंमलबजावणी करावी. परीक्षा केंद्रावर 100 मीटर परिसरात अनधिकृत व्यक्तींना पूर्णतः प्रतिबंध करण्यात यावा. परीक्षा केंद्रात प्रवेश देताना विद्यार्थी कोणत्याही प्रकारची कॉपी करण्याचे साहित्य जवळ बाळगणार नाही याची खबरदारी घ्यावी. भरारी पथकाद्वारे कॉपीमुक्त परीक्षेची प्रभावी अंमलबजावणी अपेक्षित आहे, अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.